नमस्कार मित्रांनो, स्मार्ट इलेक्ट्रिकल मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण समजून घेणार आहोत सिंगल फेज आणि थ्री फेज म्हणजे नेमकं काय, मीटरमध्ये काय फरक असतो, मोटर कशी चालते आणि बिलावर त्याचा काय परिणाम होतो. आता सिंगल फेज म्हणजे काय, तर सिंगल फेज सप्लायमध्ये एक फेज वायर आणि एक न्यूट्रल वायर असते. आता घरगुती व्होल्टेज 230 व्होल्ट एसी व्होल्ट असते, फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असते. आता सिंगल फेज सप्लाय कुठे कुठे वापरतात, घरे, छोटी दुकाने, ऑफिस, लहान मोटर 1 HP पर्यंत. आता सिंगल फेज मोटर स्टार्ट करण्यासाठी कॅपॅसिटर लागतो, टॉर्क कमी असतो, हेवी लोडसाठी योग्य नाही. आता थ्री फेज म्हणजे काय, आणि थ्री फेजमध्ये आर फेज, वाय फेज, बी फेज आणि न्यूट्रल. यामध्ये लाईन टू लाईन व्होल्टेज 415 व्होल्ट असते आणि लाईन टू न्यूट्रल व्होल्टेज 230 व्होल्ट असते. थ्री फेजचे फायदे काय, जास्त पॉवर, मोटर सेल्फ स्टार्टिंग असते, स्मूथ रनिंग, कमी व्हायब्रेशन, इंडस्ट्रीसाठी योग्य आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे लोड डिस्ट्रीब्युशन. आता थ्री फेज मध्ये लोड बॅलन्स करणे खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ जर आर फेजवर लोड जास्त आणि वाय बी वर कमी असेल तर न्यूट्रल गरम होतो आणि सिस्टीम खराब होऊ शकते. म्हणून डिस्ट्रीब्युशन बोर्डमध्ये योग्य लोड वाटप आवश्यक आहे. आता सिंगल फेज आणि थ्री फेज मीटर मध्ये फरक काय, तर सिंगल फेज मीटर आणि थ्री फेज मीटर 2 वायर इनपुट असतात आणि 3 आणि 4 वायर इनपुट. कमी लोड, जास्त लोड, घरगुती, इंडस्ट्रीज. त्यानंतर जर घरात 5 HP मोटर बसवायची असेल, वीज मंडळ 3 फेज कनेक्शन देईल. आता कोणते कनेक्शन घ्यावे, आता लहान घर सिंगल फेज पुरेसा आहे, मोठा बंगला, एसी, पंप, जास्त लोड थ्री फेज घ्यावं लागेल. आता वर्कशॉप मध्ये थ्री फेज आवश्यक असतो. खर्च आणि बिल मधला फरक काय, तर थ्री फेज कनेक्शन डिपॉझिट जास्त पण जास्त लोडवर ते स्थिर चालते. मोटर कार्यक्षमता चांगली असते, पण लक्षात ठेवा वीज बिल वापरावर येते, फेजवर नाही. वीज बिल हे वापरावर येते, फेजवर नाही. सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, सिंगल फेज हा घरगुती वापरासाठी आहे आणि थ्री फेज हा इंडस्ट्री आणि हेवी लोडसाठी. जर तुम्ही इलेक्ट्रिशियन असाल तर लोड कॅल्क्युलेशन आणि योग्य फेज निवडणे खूप महत्वाचे आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच इलेक्ट्रिकल माहितीसाठी स्मार्ट इलेक्ट्रिकल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.